जेव्हा घरामध्ये संगीत असतं तेव्हा ते ऐकत ऐकत घरातलं मूल मोठं होत असतं. पण हे संस्कार झाले आहेत हे कळायचंही तेव्हा वय नसतं, म्हणजे आपण आपले ऐकत असतो नाही का. तर आपल्यावरती संगीताचे संस्कार झाले आहेत हे तुला कसं काय कळलं? मला माझ्या वडिलांच्या शब्दात सांगायचं तर म्हणजे मी जवळजवळ SSC होईपर्यंत कॉलेजमध्ये जायच्या अगोदर मी पण सर्व इतर मुलांसारखीच विविध भारती फॅन होते. बॉलिवूडची गाणी ऐकत ऐकत माझा अभ्यास चालायचा. त्यावेळेला टेलिव्हिजन नव्हता एवढा, म्हणजे 4च तास संध्याकाळचे असायचे. तर रेडिओवर गाणी लावायची आणि अभ्यास करायचा, अशी सर्वांची सिस्टीम होती आणि तशीच माझी पण होती. सो जेव्हा तो ॲक्च्युअल आईकडे शिकायला सुरुवात केली तेव्हा असा अलिबाबाची गुहा उघडल्यासारखा अनुभव आला. आणि तो माझ्या वडिलांच्या शब्दात सांगायचं तर वर्षभरात म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन झालं माझं. हो का? हां, म्हणजे मी टी व्हीवरती त्यावेळेला छायागीत लागायचं, तर छायागीत बुडवून मला गाण्याच्या प्रोग्रामला जायचं म्हणजे जीवावर यायचं पूर्वी. पण मग म्हणजे हा जो बदल घडून आला की ॲक्टिव्ह इंटरेस्ट, प्रोॲक्टिव्ह इंटरेस्ट घ्यायला लागले संगीताच्या क्षेत्रामधला, डेप्थ, मॅच्युरिटी, अंडरस्टँडिंग, हे सगळं चालू झालं त्यावेळेला. आई गुरु म्हणून कशी वाटली? हा पण एक अपघात झाला. मी 11वीत असताना आकाशवाणीच्या संगीत स्पर्धा होतात, टॅलेंट सर्च अजूनही होतात. 16 ते 24 वयोगटातल्या मुलांसाठी ऑल ओव्हर इंडिया टॅलेंट कॉम्पिटिशन्स होतात. त्याच्यासाठी नाव दिलं होतं. आणि जून जुलैमध्ये कॉम्पिटिशन्स होतात आणि मी त्या सुमारास त्याच्या महिनाभर आधी म्हणजे जूनमध्ये टायफॉईडनी आजारी पडले आणि मी खूप अशक्त बनले त्या सगळ्या टायफॉईडमधनं. आणि मला काही म्हणजे माझी शक्ती खूप कमी झाली होती, मला रियाजाला वगैरे शक्ती राहत नव्हती. सो रोज रियाजाच्या वेळेला रडारड व्हायची की मी नाही बसणार कॉम्पिटिशनला. आणि आई माझी त्यावेळेला म्हणाली, काय झालं, तू का दररोज रडते? नाही, मला नाही येणार. तुला कसं येणार नाही ते मी बघते. तू महिनाभर माझ्याबरोबर बस, मी तुझी तयारी करून घेते. असं ते तिच्याकडे शिक्षण सुरू झालं. म्हणजे ते त्या कॉम्पिटिशनसाठी म्हणून सुरू झालेलं शिक्षण, ते मी मगाशी तुला म्हटलं तसं की अलिबाबाची गुहा उघडल्यासारखं मला झालं. आणि मग ते इतकं त्याचं जसं विराट स्वरूप कृष्णाने दाखवलं होतं अर्जुनाला, तसं मला भारतीय शास्त्रीय संगीताच्या विराट स्वरूपाचं दर्शन झालं. क्या बात आहे. पण आई गुरु म्हणून कशी होती? म्हणजे कडक होती का? हो, कडक होती. कडक होती? हो, रागीट होती. रागीट पण होती? हो. आणि मी मुलगी असल्यामुळे माझ्यावर राग काढता पण येत होता. आणि मी म्हणजे माझी गुरु माझी आई असल्यामुळे मला तिला उलट पण बोलता येत होतं. बरं. म्हणजे आता मला असं खूप हसू येतं की आपण अक्षरशः टीनेजर मुलीसारखं किती तिला त्रास दिला त्या वेळेला. हो का? हो. समोर बसलेली असताना जांभई आलेलं चालायचं नाही. उठ आणि पाणी मारून येतो तोंडावर. आणि मग तरी यायचीच जांभई. कधी कधी. हे एका बाजूने चालू झालं आईकडे रियाज आणि शिक्षण, दुसऱ्या बाजूने तुझं BSc, MSc आणि PhD सुद्धा, ही बायोकेमिस्ट्री मधली करिअर होती. हे दोन्ही तू कसं त्यावेळेला साधलंस? मी म्हटलं ना तुला मगाशी की गाण्याचा रियाज करायलाच पाहिजे, त्याला काही चॉईसच नव्हता. ते अंगवळणी पडलंच होतं. हां. आणि बरोबरीने अभ्यासही करायला पाहिजे असं. सो ॲक्च्युली रिअली स्पीकिंग PhD होईपर्यंत मी म्युझिकचा तितका सिरियसली विचार केलाच नव्हता. ते शिकायचं, हे का शिकायचं हा पण प्रश्न मी कधी विचारला नव्हता, जो आताची मुलं आम्हाला विचारतात, आमची मुलं, की हे काय केलं, हे करून मला काय मिळणार किंवा ह्याचा मला काय फायदा. तर मी म्हणते, अरे आमच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं हे शिका, आम्ही शिकलो गपचूप, काही न विचारता प्रश्न. आता सिद्ध करावं लागतं ना काय फायदे होणार आहेत ह्याचे तुला. सो माझ्या डोक्यात कधीही असं नव्हतं की ह्याचे आपल्याला करिअर करायचे किंवा काही नाही. हे चांगलं असतं, हे शिक, पिरियड. आणि तुला बायोकेमिस्ट्री आवडायची? हां, म्हणजे अकॅडमिक करिअर ही कायमच फोर फ्रंटला होती. तर त्याच्यामध्ये जेवढं काही करता येण्यासारखं होतं तेवढं करायचंच. पण मग हा डिसिजनचा क्षण म्हणजे निर्णय तो कधी आला? PhD संपल्यावर. काय झालं त्यावेळी?
नाही काय झालं नाही मग तोपर्यंत माझी करिअर म्हणजे म्युझिकचे पण साईड बाय साईड चालू होतं, पण तेच साईड बाय साईड चालू होतं. सो मी PhDला 6 वर्ष घेतली, बरं. विच इज लॉंग. हां. त्या 6 वर्षात माझी पहिली रेकॉर्ड पण प्रसिद्ध झाली, मी लग्न पण केलं, माझी मुलगी पण जन्माला आली, सगळं काही त्या अमेरिकेची पहिली टूर त्या 6 वर्षात झाली. सो थोडी थोडी बिल्डअप होत होती करिअर, परंतु मी कधीच तोपर्यंत म्युझिकला प्रायोरिटी दिलेली नव्हती. आणि माझी खूप इच्छा होती की मला ह्याला प्राधान्य देऊन पाहायचं आहे, पाहायचंय. मला रस्ता सापडतो का, मला हे आवडतं का. कारण मला बायोकेमिस्ट्री आवडत होतं, मला रिसर्च करिअर आवडत होती. सो ती तर मला करता आली असती केव्हाही, पण मला गाणं करून मला आवडणार आहे का हे मला पाहायचं होतं. सो PhD करत असतानाच माझं लग्न झालं. त्यावेळेला मी माझ्या भावी नवऱ्याला विचारलं होतं की माझी इच्छा आहे की मी PhD पूर्ण करीन आणि PhD पूर्ण केल्यानंतर मी 1 वर्ष काहीही न करता संगीत करून पाहीन, तुला चालेल का असं. बर. आणि पहिलं तू कधी पहिला परफॉर्मन्स आठवतोय तुला तुझा? त्याची छान आठवण सांगू शकते. हां. अलाहाबादला आहे माझा पहिला प्रोग्राम. अलाहाबाद. बरं. हां. 1979 साली माझ्या आईबरोबर मी, म्हणजे आईचा प्रोग्राम होता अलाहाबादला, त्यावेळेला गेले होते. अलाहाबाद युनिव्हर्सिटीत प्रोग्राम होता आणि आईबरोबर म्हणून मी गेले होते. युनिव्हर्सिटीतल्या काही मुलामुलींशी मैत्री झाली आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे 80 साली पुढच्या वर्षी त्यांनी युवा संगीत संमेलन करायचं ठरवलं. बरं. आणि त्याला मला बोलवलं. गेलीस आणि छानपैकी गाऊन आलीस मस्तपैकी अलाहाबादला. व्हेरी गुड. बंदिश बांधणं असं का म्हणतात ग? कारण ती बांधीव असते. बर. हां, त्याच्या बाहेर जाता येत नाही. बर. ज्या पारंपरिक बंदिशी सुद्धा आम्ही ज्या शिकतो हां. त्या तशा आणि तशाच गायल्या गेल्या पाहिजेत. बर. आणि मला असं वाटतं की भारतीय शास्त्रीय संगीताची जी एक आपण परंपरा मानतो त्याच्यामध्ये या बंदिशींनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. की बंदिश ही जशी जे स्वातंत्र्य आम्हाला रागाची बढत करताना असतं ते बंदिश सादर करताना नसतं. बंदिश ही जशी शिकवली तशीच्या तशी गायली गेली पाहिजे. बरं. असं म्हणून त्याला बंदिश म्हणायचं. बंदिस्त असते, बांधील असते, जी बंदिस्त असते, जी बांधील असते तीच बंदिश असं म्हटलं जातं. आणि या परंपरागत बंदिशी ज्या आहेत त्या आलेल्या परंपरेतून तुला स्वतः ती बांधणी करावी असं का वाटलं? ह्याची अनेक कारणं मला देता येतील. एकतर मला कधी कधी गरज वाटली. अमक्या एका रागामध्ये मला अमुक एक ख्याल आवडतो, त्याला जोडबंदिश नाही एवढी बरी कुठली म्हणजे मला सापडत, म्हणजे त्याला सूट वाटत नाही किंवा असं काहीतरी वाटलं म्हणून केली. आमच्या घराण्यामध्ये, जयपूर अत्रौली घराण्यामध्ये कित्येक राग असे आहेत की त्या रागामध्ये एकच एक बंदिश आहे, ती विलंबित ख्यालात गायलं की संपलं. मग तुम्हाला त्याची द्रुत बंदिश असतच नाही, अस्तित्वातच नाही. मग अशा वेळेला मग तो अर्धवट संपल्यासारखा वाटतो राग. म्हणून मग गरज म्हणून तिकडे बांधली. म्हणजे जिकडे काही काही रागांमध्ये, म्हणजे आता असे काही काही राग आहेत की समजा जनसंमोहिनी किंवा वाचस्पती वगैरे असे राग मला आवडतात, मी गाते. परंतु ह्या रागांमध्ये पारंपरिक बंदिशी नाहीच आहेत. कॉन्टेम्पररी सुद्धा लोक कमी गातात की ह्या रागांमध्ये बंदिशी शोधू म्हटलं तर मला सापडत नाही. सो मग ह्यांच्यामध्ये करायसाठी म्हणून मग म्हणजे हे गावाला मला गायचे आहेत म्हणून मग ह्याच्यामध्ये बंदिश बांधणं भाग पडलं. बंदिश बांधणं म्हणजे शब्द त्या सुरांमध्ये बसवणं असं आहे का? हो. म्हणजे उदाहरण देऊन सांगता येईल? नाही, आणखीन पण म्हणजे ही सगळी कारणं झाली. पण आय थिंक द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट कारण बंदिश जन्माला येण्याचं हे इनर थ्रस्ट आहे. ती येते म्हणून येते. बर. म्हणजे तिला का म्हणजे बरेचदा असं होतं की काहीतरी सुचतं, कुठली तरी सुरावट सुचते, काहीतरी त्याला म्हणजे कधी कधी सुरावट शब्द सगळं एकत्र येतं, कधी कधी आधी सुरावट सुचते ती लिहून ठेवलेली असते, तो मुखडा असतो, मग असं त्याच्या पुढे काहीतरी बांधकाम करायचं वगैरे असे पुष्कळ. पण तो इनर थ्रस्ट असतो. म्हणजे तो उन्मळून बाहेर येतो त्याच्याशिवाय बरं वाटत नाही. सो आय कन्सिडर
दिस ऑल्सो ॲज अ फॅसेट ऑफ माय सेल्फ एक्सप्रेशन. जसं गाणं हे माझ्या स्वयंप्रकटीकरणाचं माध्यम मी मानते, तसं बंदिश रचनाकारी काहीतरी बांधकाम करणं हे सुद्धा माझ्या सेल्फचं मी एक्सप्रेशन मानते. एखादं उदाहरण देता येईल ही बंदिश कशी तयार झाली तुझ्या मनामध्ये त्याची? लंडनचा प्रोग्राम होता आणि प्रोग्रामपासून आमचं राहण्याचं म्हणजे आम्ही उतरलो तो खूप लांब, 1-1.5 तासाचा हे होतं, अंतर होतं. तर प्रोग्राममध्ये मी नंद गायले होते, राग नंद गायले होते. तर आफ्टर वाईल थोड्या वेळाने मला लोकांच्यापैकी श्रोतृवर्गातून रसिकांनी कोणीतरी हंसध्वनी गाण्याची फरमाईश केली. तर मी माफी मागितली. मी म्हटलं मी नंद गायले आत्ताच, त्यामुळे मी हंसध्वनी नाही गाऊ शकत, मी पुढच्या वेळेला गाईन. आणि माझे मिस्टर राजेंद्र देशपांडे तर ते माझ्याबरोबर त्या ट्रिपला होते. त्यांना गाण्यातलं म्हणजे एवढे डिटेल्स कळत नाहीत, अजूनही कळत नाहीत. तर त्यांनी मला परतीच्या प्रवासात हा प्रश्न विचारला की तू का असं उत्तर दिलंस की मी नंद गायले म्हणून मी हंसध्वनी गात नाही असं का? तर मी त्यांना समजावून सांगत होते की हे बघ, हा नंद असा असा असतो की आता मी तुला डेमॉन्स्ट्रेशन हवंय म्हणून दाखवते. येस. सा ग म प ध नि प द म प ग म ध प रे सा ग. हा नंद झाला आणि ह्याच्या म्हणजे हंसध्वनी किती जवळचा आहे बघ, दोन्ही क्लॅश होतील. म्हणजे ग रे ग प नि प ग प नि सा रे नि प सा नि प ग रे नि प सा. मी म्हटलं ह्याच्यातून एकातनं दुसऱ्या रागात जाणं किती सहज शक्य आहे बघ. ग म प ध नि प ग प ग रे नि प नि सा रे ग रे ग प नि सा रे नि. हा हंसध्वनी प नि सा रे ग रे नि प ध नि प ध म प ग म. नंद झाला त्याचा. म्हटलं हे दोन्ही क्या बात है. सो हे दोन्ही इतके जवळजवळचे राग आहेत की हे बघ, हा नंद झाला, हा हंसध्वनी झाला, असं करेपर्यंत मी म्हणजे माझ्याकडून त्या दिवशी नंदध्वनी जन्माला आला. ओ. जो आज मी राग म्हणून गाते. नंद आणि हंसध्वनीचं कॉम्बिनेशन. ओ क्या बात है. त्यामुळे क्या बात आहे. म्हणजे ही निर्मिती ही अशी होते. हा पण ह्याला म्हणजे आता निर्मिती म्हणायची का काय म्हणायचं ते माहिती नाही. ही गंमत झाली. परंतु म्हणजे हा खेळ झाला है ना. परंतु आता ह्याच्यातलीच ह्या नंदध्वनी मधलीच बंदिश बांधावी म्हणून मी जंग जंग पछाडलं. रागस्वरूप झालं, बंदिश होईना. गाऊ कसा मी हा राग? बंदिश होईपर्यंत मला मनाजोगती बंदिशच होईना. बर. मग काहीतरी केलं, अस्थायी बांधली. अंतरावायला 6 महिने लागले अजून. बर. आणि मग काय काय बांधली गेली, काय शब्द आले याच्यात? मी बांधली ती त्या म्हणजे होरीचं वातावरण घेऊन बांधली की आयो सखी आयो होरी को त्योहार. आयो सखी आयो होरी को त्योहार. आयो मोरे मन में नई उमंग लायो. लायो सखी आयो होरी को त्योहार. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असं संगीताला का ग म्हणतात? म्हणजे शास्त्रीय म्हणजे काय आणि उपशास्त्रीय म्हणजे काय? मी भेद सांगते, पण मी असं आवाहन पण करीन की ह्याच्या भानगडीत आपण पडूच नाही ना. जे चांगलं कानाला वाटतं ते ऐकावं. बस. चांगली गोष्ट आहे. प्रश्नच तू सोडवलास माझा. नाही पण मला सांगू दे ना सांग. की शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, फिल्म, पॉप, रॉक, फोक ही सगळी लेबल आहेत. ही आपण लावली.
ओके. हां, आपल्या सोयीसाठी, आपल्याला कळावं म्हणून. आपल्याला काय कळणं अपेक्षित असतं? संगीताचे 2च एलिमेंट्स, स्वर आणि लय. तर या 2 एलिमेंट्समध्ये जितकी ॲडिशन्स होत जाते तितके, किंवा त्याच्यामध्ये जितके वेगळे वेगळे आता समज स्वर आणि लय या दोघांनाच घेऊन मी गायले, तर ते प्युरेस्ट असेल संगीत. त्याच्यामध्ये मी शब्द आणले, काव्य आणलं, तर तो मी 3रा एलिमेंट ॲड केला. मग त्याला मी केलं, उपशास्त्रीय केलं. ओके. त्यातल्या काव्यालाच जास्त प्राधान्य दिलं आणि संगीत आणि त्यातलं लय, सूरलय हे त्या काव्याला जोडून नाही, काव्याला जास्त प्रोजेक्ट करायला वापरलं, तर ते सुगम झालं. त्याच्याबरोबर डान्स आणला तर ते फोक झालं वगैरे. अरे हां, तर हे एक एक एलिमेंट्स आपण ऍड करत गेलो आणि त्याच्यानी संगीतापासून थोडं थोडं आपण डायल्यूट होत गेलो. सो द प्युरेस्ट फॉर्म विच इज ओनली स्वर अँड लय इज क्लासिकल, इज व्हॉट वी कॉल क्लासिकल. बरोबर. आता तू इतकी छान उत्तर दिलंस म्हणून माझी दुसरी प्राथमिक शंका विचारतो की एखाद्या घराण्याचं संगीत असं जे म्हणतात ते कशावरून ठरतं? हा स्टायलिस्टिकल फरक आहे. बर. आपण एखादी समजा चित्रशैली, म्हणजे आता मुघल शैली असं आपण म्हणतो, किंवा पिकासो शैली, त्यांनी जरी सही केलेली नसली खाली पिकासोने, तरी आपल्याला पिकासो चित्र ओळखू येतं, किंवा हुसेन, किंवा ह्या एकेका चित्रकाराची ही शैली होत जाते. हां, तसं संगीतकाराची सुद्धा शैली होत जाते. ओके. हां, ते खूप स्वाभाविक आहे, कारण माध्यम म्हटलं तर त्याला त्या माध्यमाच्या सगळ्या मर्यादा आणि म्हणजे ते त्या पर्टिक्युलर आर्टिस्टच्या माध्यमातून उतरलेलं संगीत असल्यामुळे त्याचे लाईक्स, डिसलाईक्स, त्याच्या आवाजाच्या क्वालिटीज, त्याचे स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, गुण आणि दोष, हे त्या गाण्याच्या स्टाईलमध्ये उतरत जातात. बरोबर. उदाहरणार्थ, कुणाच्या स्टाईलला, कुणाला एखाद्याचा जर जीव जास्त स्वरावरती रमत असेल तर त्याचं गाणं हे स्वरप्रधान गाणं होतं. बरोबर. रागप्रधान गाणं होतं. पण एखाद्याला त्याच्या तबल्याबरोबर, तालाबरोबर झटापट करायला मज्जा येते, सो त्याचं गाणं मग तालप्रधान, लयप्रधान होत राहतं. बरोबर. त्याला थोडंसं स्वराकडे थोडंसं तो दुर्लक्ष होतं. हे स्टायलिस्टिकल डिफरन्सेस जेव्हा पैदा होतात, कलाकार जसा मॅच्युअर आणि मोठा होत जातो तसे तसे हे स्टायलिस्टिकल डिफरन्सेस जास्त जास्त क्रिस्टलाइज होत जातात. बरोबर. कारण तोही कोणाचा तरी शिष्य असतो, त्यांनी कोणाच्या तरी अंडर शिक्षण घेतलेलं असतं. बरोबर. त्यांनी त्याच्या गुरूंच्या काही लकबी उचललेल्या असतात. बरोबर. आता हा गुरु जेव्हा मोठा कलाकार होणार, तो त्याच्या शिष्यांना शिकवणार, या सगळ्या लकबी स्टाईल्स त्यांच्या शिष्यामध्ये संक्रमित होणार. बरोबर. हे, आणि कारण आमचं कसं आहे की गुरु शिष्य, गुरुनी जे म्हटलं, जसं म्हटलं तसंच्या तसं म्हणायचं. गुरु शिष्य परंपरेमध्ये हीच पद्धत आहे. तर आता ह्याच्या जेव्हा 3 पिढ्या 4 पिढ्या होतात गुरु शिष्यांच्या, त्यावेळेला त्या 4थ्या पिढीतल्या 5व्या पिढीतल्या कुणाचं तरी गाणं ऐकल्यानंतर कळतो, स्रोत कुठून आला हे कळतं. बरं, म्हणजे सागर कुठे ते सागराकडे कळतं. सो ह्याला घराणं म्हणतात, ह्याला घराणं, लिनिएज आहे. आता ना तू सुद्धा गुरु झालीस, तेव्हा शिष्याचा, म्हणजे आईची तू शिष्या, त्याच्यानंतर तू गुरु झालीस. शिष्याचा गुरु होतं तेव्हा नेमकं काय होतं? आपण दुसऱ्याला काहीतरी शिकवतो म्हणजे आपण गुरु होतो असं नाही मला वाटत. बरं. शिक्षक होतो, मार्गदर्शक होतो, रस्ता दाखवतो, कबूल आहे, कारण तुम्ही काहीतरी जास्त केलेलं आहे त्या दुसऱ्या शिष्यापेक्षा. तुम्ही त्याच्या, म्हणजे तुम्ही ज्या रस्त्यावरनं गेली 20 वर्ष चाललात तिथे त्यांनी आत्ताच चालायला सुरुवात केली आहे, म्हणून तुम्ही त्याचा हात धरून तुम्ही त्याला थोडा वेळ दाखवता. त्याला चालता यायला लागल्यावरती मग त्याचा तोच चालणार असतो. त्यामुळे गुरु हा शब्द फार मोठा आहे, त्याची पात्रता खूप मोठी असते. पण तू जेव्हा पहिल्यांदा शिकवायला लागलीस, तो अनुभव कसा होता ग? शिकवण्याची मला असं वाटतं की गरज असते माणसाला. मी PhD करत होते ना, तेव्हा माझ्या गाईडनी मला सांगितलं होतं की आपण वाचून एखादी गोष्ट शिकलो किंवा दुसऱ्यांनी लेक्चर देऊन आपण त्याच्या लेक्चरला बसून आपण ती गोष्ट आत्मसात केली तर आपल्याला ती 10% समजते.
आपण प्रत्यक्ष जेव्हा लॅबमध्ये त्याचा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा आपल्याला ती 50% समजते. पण आपण जेव्हा ती गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगतो, शिकवतो, तेव्हा ती आपल्याला 90% समजते. असं शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा सागर आणि कलाकाराच्या क्षमतेची घागर, ह्याचं नातं कसं असतं, कसं असावं? मला स्वतःला असं वाटतं की कुमार गंधर्वांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे की नादसागर अफाट आहे, मला त्यातली घागरच मिळाली पण इतरांना पेला पण नाही मिळाला, असं. सो ते त्या तऱ्हेचं नातं असतं. म्हणजे त्यांचं त्याच वेळेला जे अस्मिता जी होती की माझ्याकडे घागरभर पाणी आहे, हां, ही अस्मिता, परंतु घागरभर पाणी म्हणजे सागर नाही, ही जाणीव, ही मर्यादा एकाच वेळेला त्या कलाकारामध्ये असणं. क्या बात. ही, आणि मला असं वाटतं की ही जी घागरीची आपल्याकडे खूप हे रूपक फार चांगलं आहे की घट ज्याला म्हणतात, म्हणजे आमच्या कबीरांनी किंवा खूप ह्या लोकांनी, निर्गुणी कवींनी ह्याला खूप हे रूपक खूप वापरलेलं आहे की मानवी देहाला किंवा मानवी जन्माला त्यांनी घटाची उपमा दिली. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे की हा घट जेव्हा फुटतो तेव्हा तुमच्या जीवात्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं आणि त्या परमात्म्याचाच अंश, तेच पाणी घटामध्ये भरलेलं आहे. सो मला वाटतं नातं म्हणजे असलं तर मी तेवढं सांगू शकीन की जीवात्म्याचं परमात्म्याशी जे नातं असतं ते ह्या घागरीचं आणि त्या सागराचं नातं असावं. वा वा, क्या बात.